सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सुस्वागतम। अगदी आपण प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणार आहोत थोड्याच वेळात। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा आपण पाहत आहात। त्याचप्रमाणे कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो आणि त्या कार्याची सुरुवात करतो। गणपती बाप्पाला वंदन करणार आहोत। हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस सुद्धा पुष्पमाळ अर्पण केली जाणार आहे। महासाहेब शिवसैनिकांच्या तमाम शिवसैनिकांच्या मातोश्री महासाहेब यांना सुद्धा आपण पुष्पमाळ अर्पण करणार आहोत। धर्मवीर आनंद दिघे साहेब ढाण्याचा वाघ म्हणून आपण सातत्याने पाहिलंय आणि त्यांच्या सुद्धा पुष्पमाळ प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण केली जाईल। त्याचप्रमाणे या ठिकाणी धर्माजी नारायण पाटील स्वर्गीय यांना सुद्धा आपण पुष्पमाळ अर्पण करणार आहोत। त्याचप्रमाणे रवींद्र मालजी पाटील यांच्या सुद्धा प्रतिमेस या ठिकाणी आपण पुष्पमाळ अर्पण करणार आहोत। ज्या आठवणींना उजाळ देणारी ही स्पर्धा साहेब चषक 2024 आजचा पहिला दिवस। या स्पर्धेचा अगदी भगवमय असं वातावरण केदारनाथ पाटील उपस्थित आहेत, आत्माराम लाडकोजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, क्रिकेट दर्दी संपूर्ण या स्पर्धेचे जे आयोजक नियोजक प्रायोजक त्या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले त्यांचं करूया आपण पुनश्च एकदा सुस्वागतम। आपण सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकतात। क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम जी ट्रॉफी आहे ती निलेशजी म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख चंद्रपाडा वाकीपाडा यांच्या माध्यमातून मिथुनजी पाटील युवासेना वसई तालुका उपअधिकारी, त्याचप्रमाणे भूषणजी पडवळे शिवसेना उपशाखा प्रमुख चंद्रपाडा वाकीपाडा यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज या भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकाल। पराभूत झालेल्या संघाला सुद्धा आपण ट्रॉफी देणार आहोत आणि त्यासाठी धनेशजी भगत शिवसेना उपशाखा प्रमुख आणि त्याचप्रमाणे मयूरजी म्हात्रे यांच्याकडून जिंकलेल्या संघाच्या खेळाडूला जो शिल्पकार ठरेल त्याला आपण ही सुंदर एक अतिशय सुंदर ही ट्रॉफीज आपण पाहू शकता। एक न्यू लुकची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ती साहेब चषक 2024 कुमार मयूर जगन्नाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज संपूर्ण ह्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि सन्मान चिन्ह अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर या ठिकाणी सिंहासनावर आरूढ झालेलं असं एक साहेब चषक या चषकामध्ये आपण एक सुंदर ट्रॉफीज पाहत आहेत। या सर्व आमच्या दात्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत आणि अगदी थोड्याच वेळात या उद्घाटन समारंभ सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत। त्याचप्रमाणे सुंदर एक रांगोळी द ग्रेट मराठा परिवार साहेब आणि खऱ्या अर्थानं माणसातला देव माणूस म्हणजेच जगन्नाथ म्हात्रे तथाच तांडेल साहेब या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली त्यांची सुंदर कलाकारांनी ही सजवलेली सुंदर रांगोळी सुद्धा आपण पाहू शकतायत। अतिशय सुंदर पद्धतीने या रांगोळीचं महत्त्व त्याच्यावर टायटल आपल्याला पाहायला मिळतं। जय म्हात्रे यांनी खूप सुंदर पद्धतीने जय म्हात्रे यांनी ही रांगोळी आणि ज्या पद्धतीने हुबेहूब म्हात्रे साहेब दिसायचे त्याच पद्धतीने मात्र ही रांगोळी सजवलेली आहे। साहेब माणसातला देव व माणूस द ग्रेट मराठा परिवार यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही सुंदर कलाकार जय म्हात्रे यांनी सजवलेली ही रांगोळी पाहायला मिळते। तर जय म्हात्रे आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा परिवार संस्थापक यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे तांडेल आणि 14/8/2023 आणि खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलं तर 6 महिने कंप्लीट झालेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळ देणारी ही स्पर्धा एक्झॅक्टली 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी अशा पद्धतीने या स्पर्धेचं आपण टायटल पाहणार आहोत आणि खऱ्या अर्थानं खुर्चीवर बसून आपण नेहमीच कोणतीही स्पर्धा असो शिवसेनेची या स्पर्धेच्या माध्यमातून एक अप्रतिम माणसातला देव माणूस म्हणून जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे यांना आपण पाहिलंय आणि आज कुठेतरी त्या आपल्यातच आहेत असंच आपण या ठिकाणी
आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा साहेब चषक आणि आपल्यातच कुठेतरी ते मॅच पाहतील आणि त्या खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं तर एक मोठं नाव त्यांचं कार्यसुद्धा अफाट होतं. त्यांच्याच नेतृत्वाखाली अनेक मात्र आपण पाहिले तर कार्यकर्ते घडले आणि साहेब चषक 2024 आपण पाहू शकाल. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब चषक 2024चा आजचा पहिला दिवस. या स्पर्धेचा संपूर्ण आपण हा शामियाना जो मुख्य व्यासपीठ आहे ते आपण पाहू शकतायत. अगदी भगवामय असं वातावरण निर्माण झालंय आणि 5 दिवस हे भगवामय वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आमचे कॅमेरामॅन अजय भारद्वाज, TCP लाईव्हचे महेंद्रजी भगत, या सर्वांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. आणि अगदी थोड्याच वेळात पाहुण्यांचं स्वागत होईल आणि आपण उद्घाटन समारंभ सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमवला. आदरणीय सन्माननीय RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर समाजसेवक आदरणीय रणजित जी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत RK साहेब.
हॅलो हॅलो चला दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करेन JNC11 नायगाव दीपेश दिंडेकर अँड ऑल टीम आपण खेळपट्टीच्या दिशेने जायचंय. आदरणीय सन्माननीय रवींद्र पाटील अर्थातच आपण पाहत आहेत रवी या नावाने जास्तीत जास्त पसंती चुआ या नावाने जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रेम मिळालं आणि आज अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित होताना वेलकम आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. किरणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. मंगेशजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा वेलकम आहे. सुरेशजी भुगले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी करूया आपण सुस्वागतम. मायकलजी मोजेस साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा सुस्वागतम आहे. साहेब चषक 2024 आजचा पहिला दिवस आणि अगदी थोड्याच वेळात आपण पुष्पमाळ अर्पण करणार आहोत. या संपूर्ण प्रतिमेस आपण पाहत आहेत साहेब चषक 2024 मध्ये आमच्या लाडक्या पाहुणे मंडळींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या प्रतिमेस आपण पुष्पमाळ अर्पण करणार आहोत. पंकजी देशमुख साहेब जिल्हा प्रमुख आपण पाहत आहेत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व त्यांचे शुभ हस्ते करूया आपण. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण केली जाईल. दोन्ही संघाला विनंती करेन की JNC11 नायगाव आणि द ग्रेट मराठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जनार्दनजी म्हात्रे साहेब
यांना मी विनंती करेन, कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो आणि त्या कार्याची सुरुवात करतो. अगदी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. हे गणराया, ही स्पर्धा 5 दिवस सातत्याने गालबोट न लागताना यशस्वीरित्या पार पाडोत हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. बोला गणपती बाप्पा. हरिहरजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन, हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आपण पुष्पमाळ अर्पण करावी. त्याचप्रमाणे मासाहेब, तमाम शिवसैनिकांच्या मातोश्री मासाहेब यांच्या प्रतिमेस आपण किरणजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपण पुष्पमाळ अर्पण करावी. मासाहेब, तमाम शिवसैनिकांच्या मातोश्री मासाहेब यांना आपण प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण केली जाते. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण करण्यासाठी मंगेशजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पमाळ अर्पण करावी. मंगेशजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस आपण पुष्पमाळ अर्पण केली जात आहे. मंगेशजी चव्हाण साहेब, आज संपूर्ण लाडके पाहुणे मंडळी आज उपस्थित झालेले आहेत. मोहनदादा यांच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब चषक 2024 मध्ये आज अमूल्य वेळ दैनंदिन जीवनातून काढत असताना, त्याचप्रमाणे आपण पाहता साहेब धर्माजी नारायण पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण करण्यासाठी मायकल मोजे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पमाळ अर्पण करावी. अगदी हे संपूर्ण पाहुणे मंडळी आज उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे स्वर्गीय रवींद्र मालजी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण करण्यासाठी मी सुरेशजी भोगले साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित पुष्पमाळ अर्पण करावी. अगदी संपूर्ण आपण पाहू शकतायत जे स्वर्गीय झाले आणि खऱ्या अर्थानं आज शिवसैनिक आज परिपूर्ण त्यांच्या हृदयात ज्यांनी जागा कोरली आणि त्यांच्या संपूर्ण आठवणींना उजाळा देण्यासाठी आज या लाडक्या पाहुण्यांना मान सन्मान या ठिकाणी आपण देत आहोत. सुरेशजी भोगले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पमाळ या ठिकाणी अर्पण करीत आहोत. त्याचप्रमाणे जे साहेब चषक आज टायटल आपण पाहतायत या स्पर्धेचं आदरणीय सन्माननीय स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे अर्थातच तांडेल साहेब यांच्या प्रतिमेस आपण पुष्पमाळ अर्पण करण्यासाठी मी द ग्रेट मराठा फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय मोहनदादा पाटील यांना विनंती करेन की आपण आणि मयूरजी म्हात्रे, मी विनंती करेन मयूर म्हात्रे की आपण जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे अर्थातच तांडेल साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण आपण करावी. आज एक्झॅक्टली 14 ऑगस्ट 2023 ते आज 6 महिने पूर्ण झाले. 6 महिने कशी गेली मात्र आपण पाहिलं तर आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आज प्रत्येकाच्या हृदयात कणाकणामध्ये आणि मनामनामध्ये ज्यांनी राज्य केलं आणि खऱ्या अर्थानं एक गोड स्वभावाचा धनी म्हणून नेहमीच आपण पाहिलं आणि त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण करण्यासाठी कुमार मयूर जगन्नाथ म्हात्रे यांना विनंती करेन. मोहनदादा पाटील आरके साहेब त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अरुणजी पाटील साहेब त्यांना आपण पाहू शकाल. विनोदजी म्हात्रे यांना आपण पाहतायत. संपूर्ण पाहुणे मंडळींचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धूप अगरबत्ती वाहिली जाते या ठिकाणी आपण पाहू शकाल. सुंदर जी कलाकार जय म्हात्रे यांनी रांगोळी जी सादर केलेली आहे सुस्पष्टपणे आणि अप्रतिम, कारण रांगोळीचं माहेरघर म्हणजे जुचंद्र गाव आणि माणुसकीचं माहेरघर म्हणजे जुचंद्र गाव आणि विनोदजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आपण श्रीफळ वाढवणार आहोत. विनोदजी म्हात्रे साहेब यांना विनंती करीन आपण श्रीफळ वाढवावं. बोला गणपती बाप्पा.
आत्माराम लाडकोजी भोईर यांना मी विनंती करेन, एक क्रिकेट दर्दी आता नुकतीच नावजे या ठिकाणी मात्र स्पर्धा पार पाडली, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा ते उपस्थित झाले होते. ते क्रिकेटवरचा अफाट प्रेम आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धूप अगरबत्ती वाहिली जाते. या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने अगदी हा उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला जाईल आणि थेट आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. जे व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहणार आहोत. चला या आपण पाहुण्यांना मी विनंती करेन आणि दोन्ही संघाला विनंती करेन, आमने सामने आपण उभे राहा. त्या ठिकाणी JNC 11 नायगाव आणि द ग्रेट मराठा जुचंद्र दोन्ही संघाचे खेळाडू आपण खेळपट्टीच्या अगदी कडेला समोरासमोर आपण उभं राहायचं आहे. पाहुण्यांचं त्या ठिकाणी स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करणार आहोत. सर्व पाहुणे मंडळी आपण पाहू शकता त्या ठिकाणी खेळपट्टीच्या दिशेने अगदी मंद मंद पावलांनी दोन्ही एंडकडून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जाणार आहे. त्याकरता संपूर्ण लाडके पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत. आज अमूल्य वेळ जिल्हा प्रमुख पंकजी देशमुख साहेब यांना आपण पाहू शकतायत. मोहनदादा पाटील त्यांना आपण पाहू शकाल. द ग्रेट मराठा चे संस्थापक म्हणून ज्यांची ओळख आणि क्रिकेटवरचं अफाट प्रेम, दानशूर व्यक्तिमत्व पंकजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पमाळ क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जात आहे. टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्या ठिकाणी यष्ट्यांचं पूजन. क्रिकेटची देवता म्हणून संबोधलं जातं क्रिकेटची देवता यष्टी आणि पूजन केलं जात आहे. त्या ठिकाणी धूप अगरबत्ती वाहिली जाते. पंकजी देशमुख साहेब एक क्रिकेटवरचं अफलातून प्रेम हे सातत्याने आम्ही गेली कित्येक वर्ष त्यांना पाहिलंय. आमचे प्रतिनिधी अक्षय साठम त्या ठिकाणी आहेतच. आदरणीय किरणजी जयराम मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन केलं जाते. धूप अगरबत्ती वाहिली जाते. त्यानंतर आपण बघतोय श्रीफल वाहिला जातोय. गणपती बाप्पा. श्रीफळ वाढवलं जात आहे. त्या ठिकाणी पंकजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत हा मान सन्मान. हरिहरजी पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहत आहेत हा मान सन्मान दिला जात आहे. त्या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे. जनार्दनजी म्हात्रे साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये अगदी थाटामाटात आणि नेत्रदीपक असं मंगेशजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपण पाहू शकाल. थोड्याच वेळात आपण यष्ट्यांचं पूजन केल्यानंतर राष्ट्रगीत आपण गायणार आहोत आणि त्याचप्रमाणे श्रद्धांजली या ठिकाणी वाहणार आहोत. जे या गावातील खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जे स्वर्गवासी झाले त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. आणि आजच्या दिवसामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना द ग्रेट मराठा परिवार आणि शिवसेना युवा सेना शाखा जुचंद्रच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आपण अगदी थोड्याच वेळात वाहणार आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून आज
6 महिने कंप्लीट होत असताना स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे तांडील साहेब यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. त्याचप्रमाणे स्वर्गीय शांताराम अनंत भोईर, स्वर्गीय रवींद्र भास्कर म्हात्रे, स्वर्गीय दमयंती नामदेव भगत, स्वर्गीय भावना प्रवीण पाटील. या ठिकाणी आपण बघतोय बोगले साहेब त्यांच्या शुभ हस्ते नॉन स्ट्राईक पुष्पहार अर्पण केले जाते. सुरेश बोगले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नॉन स्ट्राईक एंड अर्थातच गोलंदाजी एंड कडून दोन्ही एंड कडून आपण सातत्याने आपण हे क्रिकेट हाताळतो. या मैदानात पुष्पमाळ अर्पण केली जाते. 15 मार्च 1877 मध्ये पहिला चेंडू फेकला गेला क्रिकेट वर्ल्ड मध्ये आणि टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली आणि तदनंतर क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं गेलं. एक्झॅक्टली दुपारी 1:02 चेंडू फेकला गेला होता आणि त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती या ठिकाणी आपण क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केल्यानंतर थोडीफार ताजात होत असताना पाहायला मिळते. आमचे संपूर्ण लाडके पाहुणे मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. तो पत्रकार सचिन सुभाष राणे साहेबांच्या शुभ हस्ते हल्दी कुंकुम वाहिलायचं ते वाढवला जातोय. मायकलजी मोजेस साहेब या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि त्यांना हा मान सन्मान आपण श्रीफळ वाढवण्यासाठी देत आहोत. अगदी टाळ्यांच्या गजरात आपण करीत आहोत. उद्घाटन समारंभ सोहळा जुचंद्रच्या क्रीडानगरीत आल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता, आल्हाददायक असं वातावरण आणि संपूर्ण तमाम आमचे शिवसैनिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संपूर्ण हा मान सन्मान या पाहुणे मंडळीला या ठिकाणी दिला जातो. कारण मान सन्मान हा एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तर तो कमवावा लागतो आणि ते कमावणारे आमचे लाडके पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माणुसकीचं नातं कसं जोडावं हे मोहनदादा पाटील आणि त्यांच्या तमाम द ग्रेट मराठा परिवार सदस्यांकडून शिकलं पाहिजे. म्हणतात ना, दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फूल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक नातं तयार होतं. असं हे गाव जुचंद्र गाव आपण पाहत आहेत. ते आपण भारताचं राष्ट्रगीत त्या ठिकाणी गायणार आहोत. सन्मानानं आणि अभिमानानं पंकजी देशमुख, रवी वाघमारे यांच्याशी बातचीत करत असताना शेक हँड करतायत. ओळख परेड त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. अगदी आपण थोड्याच वेळात तेजस उंद्रे यांना आपण पाहतायत, भावेश पुणेकरला पाहतायत, प्रणय यांना आपण पाहू शकाल, संपूर्ण मितेश शिंगोटे यांना आपण पाहतायत. ही संपूर्ण जी मंडळी आहे, कैलाश पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल आमच्या ऑन स्क्रीनवर. त्यानंतर अक्षय, आपण भारताचं राष्ट्रगीत गायल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजलीकडे आपण लगेच जाणार आहोत. आणि आज 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना द ग्रेट मराठा परिवार आणि शिवसेना युवासेना शाखा जुचंद्रच्या वतीने आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. ते सीमेवर आहेत म्हणून आपण निर्धास्त जीवन जगतोय. एक सलाम या शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना म्हणून आज आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. जे व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून या गावामध्ये ज्यांनी खूप चांगलं कार्य केलं, अशा या व्यक्तिमत्वांना भावपूर्ण आदरांजली स्वर्गवासियांना आपण करणार आहोत. स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे तांडेल साहेब, स्वर्गीय शांताराम अनंत भोईर, स्वर्गीय रवींद्र भास्कर म्हात्रे, स्वर्गीय दमयंती नामदेव भगत, स्वर्गीय भावना प्रवीण पाटील, स्वर्गीय भालचंद्र गोविंद म्हात्रे, स्वर्गीय मनोहर गणपत म्हात्रे, स्वर्गीय शांताबाई कृष्णा किनी, स्वर्गीय रामचंद्र गणपत किनी, स्वर्गीय दीपक द्वारकानाथ म्हात्रे, स्वर्गीय मथुरा वासुदेव पाटील, स्वर्गीय कुसुम दत्तात्रय म्हात्रे दत्ताराम म्हात्रे, स्वर्गीय वासुदेव रामचंद्र पाटील, स्वर्गीय नर्मदा जयवंत भोईर, स्वर्गीय देवराम लक्ष्मण पाटील, स्वर्गीय भानुबाई भालचंद्र भोईर, स्वर्गीय यादव जनार्दन नाईक, स्वर्गीय मधुकर आत्माराम भोईर, स्वर्गीय लक्ष्मीबाई नाना गावडे, स्वर्गीय हेमंत सीताराम पाटील आणि या सर्व स्वर्गीयांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. अगदी आपण आता भारताचं राष्ट्रगीत घेऊया आणि तदनंतर भावपूर्ण श्रद्धांजलीकडे वळणार आहोत. सर्वांना मी विनंती करेन की आपण कॅप आणि गॉगल रिमूव्ह करा. त्यांनी कॅप आणि गॉगल जर परिधान केले असतील तर ते प्लीज काढावेत आणि जिथे आहात तिथेच आपण उभे राहा. मी जेव्हा स्टार्ट सांगेन त्यावेळेला मात्र नयन आमचे डीजे ऑपरेटर स्टार्ट करतील. एक साथ विश्राम, एक साथ सावधान.
भारत माता की वंदे. एक साथ विश्राम. आपण त्या स्थितीमध्ये आता सावधानमध्ये आपण उभं राहायचं. आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना द ग्रेट मराठा परिवार आणि शिवसेना युवासेना शाखा जुचंद्रच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आणि शिवसेना युवासेना महिला आघाडी नाईगाव पूर्व द ग्रेट मराठा परिवार आणि समस्त जुचंद्र वासियांच्या वतीने आपण स्वर्गवासियांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. स्वर्गवासियांना त्यांच्या आत्म्यात चिर शांती लाभो यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली गेले. आता आपण संघाची ओळख करणार आहोत. पाहुण्यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. झालेला आहे का? चेंडू द्यायचं आहे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने या स्पर्धेला आपण सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. यस अक्षय. हॅलो हॅलो हॅलो. तर नाणेफेक झाले आणि ग्रेट मराठा जुचंद्र संघ टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. आजचा दिवस फटाक्यांच्या आतषबाजीने या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. ही मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेची संकल्पना गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने सातत्यपूर्ण आपण दाखवले गेले आणि अगदी हा सोहळा थाटामाटात आपण परिपूर्ण करीत आहोत. पंकजी देशमुख नेहमीच क्रिकेटवर अफलातून प्रेम राहिले. पहिल्यांदा ओळख शुरपारक मैदान नालासोपाऱ्याच्या मैदानात आमची पहिली ओळख झाली होती. तिथून त्यांचा प्रवास हा या सामाजिक कामगिरीकडे वळाला आणि आज जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आज अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून ते देत आहेत. सामना 6 षटकांचा राहील का? 5 षटकांचा सामना राहील. बॉल द्यायचंय. 6 षटकांचा सामना असेल याची दखल घ्या. मोहनदादा पाटील यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर 6 षटकांचा सामना राहील. JNC 11 नायगाव वर्सेस द ग्रेट मराठा जुचंद्र असा पहिला सामना आपण पाहत आहेत. दुसऱ्या सामन्याला पहिलाच आम्ही कॉल करणार आहोत. दोन्ही संघाला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित राहणे अनिवार्य राहील याची दखल घ्यायची आहे. पाहुण्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येतील ते आणि या मॅचचा आनंद घेतील. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. दुसरा सामना कामन टीम 94 कामन आणि अष्टविनायक नायगाव. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी वर्सेस चॅम्पियन वसई. ड्रीम 11 माजिवडा वर्सेस आई विरार. अशा पद्धतीने आपण या स्पर्धेचा आज 8 संघांना प्राधान्य दिले गेले. एक गाव एक फॉर्मॅटचा हा कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू कक्षेकडे मात्र JNC 11 नायगाव संघाचे खेळाडू रवाना झाले. दीपेश दिंडेकर अँड ऑल टीम. पंकजी देशमुख साहेब या व्यासपीठाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत मोहनदादा पाटील यांना आपण पाहू शकाल. द ग्रेट मराठा संस्थापक अध्यक्ष अग्रिसेना पालघर जिल्हा शहरी शिवसेना शाखा प्रमुख. त्याचप्रमाणे रणजित जिक्किनी साहेब यांना आपण पाहताय. समाजसेवक आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. निलेशजी म्हात्रे साहेब यांना आपण पाहतायत. शाखा प्रमुख ना आपण पाहू शकाल. रंगनाथ देशमुख, आत्माराम लाडकोजी भोईर, मंगेशजी चव्हाण साहेब, सुरेशजी भोगले साहेब, हरिहर पाटील साहेब यांना आपण पाहताय. जनार्दनजी म्हात्रे साहेब यांना आपण पाहू शकाल. भूषणजी पडवळे उपशाखा प्रमुख. मयूरजी म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे चेतनजी केदारनाथ पाटील यांना आपण पाहतायत. मिथुनदादा पाटील यांना आपण पाहू शकाल. ही संपूर्ण जी द ग्रेट मराठा परिवाराची ही संपूर्ण टीम आणि परिवारातील सदस्य पंकजी देशमुख साहेब असनस्तन झालेत आमच्या व्यासपीठावर आणि संपूर्ण ही पाहुणे मंडळी आजच्या दिवसामध्ये उपस्थित झालेत. त्यांचं करूया मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून मोहनदादा पाटील यांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ सज्ज झालेत. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम तेजस उनरे अँड कंपनी
वेळीची दिरंगाई न करताना लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. टायमर यावेळेला सेट केलं जाईल याची दखल घ्या. 6 षटकं 30 मिनिटे. जर 5 षटकं 25 मिनिटात तुम्ही फेकले गेले नाहीत तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. अर्थात 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 6व्या षटकामध्ये एक खेळाडू ऑटोमॅटिकली आतमध्ये येईल याची दखल घ्या. स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन. कारण आज उद्घाटन समारंभ सोहळा असल्या कारणानं आपण उशिराने शेड्यूलनुसार 1.5 तास जवळजवळ उशिराने चाललोय. तर 1.5 तास आपण कसं कव्हर करता येईल याकडे लक्ष द्या. आणि 30 मिनिटे तुम्हाला 6 षटकांसाठी दिली जाणार आहेत. त्यासाठी 5 षटके ही 25 मिनिटात 25 मिनिटे आणि 1 सेकंद जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला 6व्या षटकामध्ये एक खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची आपण नोंद घ्यावी. आमच्या व्यासपीठावर पंकजी देशमुख साहेब, एक सुंदर व्यक्तिमत्व, आज अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख त्यांच्या समवेत हरिहरजी पाटील साहेब बातचीत करत असताना मंगेशजी चव्हाण, जनार्दनजी म्हात्रे साहेब, सुरेशजी भोगले साहेब, आत्माराम लाडकोजी भोईर हे आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. किरणजी म्हात्रे साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. गौरवजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. विनंती करेन व्यासपीठावर आपण असनास्तन व्हावं. आपलं सुद्धा साहेब चषक 2024च्या माध्यमातून मोहनदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. आमचे गुणलेखक ऑफिशियली या ठिकाणी पाहायला मिळतात अंकित पवार, गोल्डन मॅजिक फिंगर, आणि त्याचप्रमाणे TCP लाईव्हचे प्रोप्रायटर मास्टर माइंड अर्थातच महेंद्रजी भगत, त्यांची संपूर्ण टीम, अजय भारद्वाज, 2 आमचे ऑफिशियल पंच मंद मंद पावलांनी ललित भोईर बंड्या सर अँड मॉन्टी घोडेकर अर्थातच मनोज घोडेकर सरांना आपण पाहू